नमस्कार. एप्रिलमध्ये आणि मेमध्ये लहान मुलांची निवासी शिबिरं इथे वृंदावन कृषी पर्यटनमध्ये होऊ घातलेली आहेत. आज मी तुम्हाला सांगणार आहे की काय काय ॲक्टिव्हिटीज होणार आहेत आणि त्याची आमची तयारी काय काय चालू आहे. सगळ्यात महत्त्वाचं ह्या शिबिराचं जे ध्येय आहे ते असं आहे, पर्यावरण सांभाळून ठेवणं हे नवीन जनरेशनच्या आता हातामध्ये आहे. हे सांभाळून कसं ठेवावं, त्याचं किती महत्त्व आहे हे सगळं आम्ही ह्या शिबिरामध्ये शिकवणार आहोत. रोज होणाऱ्या सकाळच्या नेचर ट्रेल्स, थोडंसं कम्प्युटरपासून किंवा थोडंसं आपल्या आयपॅडपासून मोबाईलपासून थोडंसं लांब आपल्याला कसं जगता येतं हे आम्ही इथे दाखवून देणार आहोत. अन्ननिर्मिती कशी होते, असे जे विस्मरणात गेलेले खेळ आहेत हे खेळ इथे होणार आहेत. बांबू तोडून आणलेले आहेत. बांबू आपण आणलाय, त्याच्यापासून आपण टोपल्या बनवणार आहेत. बारीक बारीक चिंब्या लागतात, त्या पट्ट्या ज्या आजूबाजू करण्यासाठी आपल्याला खाली अशा खालचा बेस, त्याच्यानंतर मग त्याच्यावरती ही काडी घेणार आपण अशा, आणि मग त्या गोल गोल करून त्या टोपल्यात आपण त्याला आकार देणार. आणि मुलांना तू शिकवशील. हो. इथे बांबू चाळण्याचं काम चालू आहे. याच्यापासून ह्या ज्या अशा पातळ सगळ्या काड्या आहेत ह्या बनवायच्या. ते काम तसं भरपूर कष्टाचं असतं, पण आपल्याला मुलांना ते एक्सपोजर द्यायचं आहे. छोट्या साईजची टोपली आपण मुलांकडनं करून घेणार. काय करायचंस तू? बेसकी. बेचकी म्हणजे काय असतं सांग बरं. बेसकी म्हणजे त्याला रबर बांधून, त्याला गादडं बांधून, त्याला ताणून आपल्याला कुठे नेम पकडून ते दगड किंवा गोटी अशी मारता येते. इथे जे हे आणून ठेवलेलं आहे हे बांबूचं, तो समोर तिथे जो बांबू दिसतोय मोठा जायजंटिका बांबू आहे. आणि त्याचं हे बांबू जेव्हा वाढत असतो त्यावेळेला वाढताना त्याच्या प्रत्येक पेरामधून हे निघत असतं. आणि हे आपण इथे गोळा करून आणलेलं आहे. ह्याला इथे छोटीशी काडी लावून आपण ह्याचं मास्क करणार आहोत. ही लाकडं कापून ठेवलेली आहेत बाबूने, आणि ती ह्याच्यासाठी आहेत की आपण त्याचं एक फ्रीज मॅग्नेट बनवणार आहोत. मुलांनी ही लाकडं छानपैकी घासून पॉलिश पेपरने त्याच्यावरती काहीतरी चित्र काढून आपण त्याच्यापासून फ्रीजचं मॅग्नेट बनवणार आहोत. ह्या काठ्या ज्या काढून ठेवलेल्या आहेत ह्याला डेंची असं म्हणतात, आणि ते डेंचीवरती चालायचं असा एक खेळ. शंकर करून दाखव ना. मस्त. शंकर मुलांना शिकवशील ना? हो, शिकवेन. सगळी मोठी मोठी अंगणं आहेत की जिथे आपल्या सगळ्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज, मुलांचे खेळ असे सगळे होऊ शकणार आहेत. हे छोटासा प्ले एरिया आहे की जिथे सीसॉ, घसरगुंडी अशासारख्या गोष्टी आहेत. हॅमॉक्स आहेत. हा जो शेडेड एरिया आहे, खो खो, संगीत खुर्ची अशासारखे, किंवा खामखाम कांबोळी, आटापाट्या अशासारखे जे काही खेळ आहेत हे इथे होतील. ह्या बाजूला इथे हा स्विमिंग पूल आहे. हा बंद करून ठेवलेला आहे आत्ता, कारण खूप कचरा पडतो त्याच्यामध्ये नाही तर. आणि मुलं यायच्या एक दिवस आधी ह्याच्यामध्ये पाणी भरलं जाईल. छान असा इन्फिनिटी व्ह्यू असलेला हा स्विमिंग पूल आहे. या इथे हा जो बंब ठेवलेला आहे, तांब्याचा बंब आहे हा. या बंबाची ठेवण कशी आहे आणि त्याच्यामधनं पाणी कसं तापू शकतं इफिशियंटली, हे सगळं पण आपण एखाद दिवस ह्याच्यामध्ये पाणी तापवून मुलांना आंघोळ करणार आहोत. तर तीसुद्धा एक वेगळी मजा आहे. असे खूप मोठे मोठे वरांडे आहेत जिथे मुलांचे काही गाणी, गोष्टी असे सगळे छोटे छोटे कार्यक्रम होतील इथे. ह्या 2 रूम्स आहेत. डॉर्मेटरी आहे की जिथे पण आपण मुलांची सोय केलेली आहे. फिल्टरचं पाणी इथे असतं. इथे समोर तुम्हाला रस्ता वाहता दिसत असेल. रस्त्यापासून खूप असं जास्त खूप लांब किंवा असं एकदम आतमध्ये असलेलं असं काही जागा नाही आहे. तर मंडळी, तुमची मुलं आमच्यासाठी खूप प्रेशियस आहेत. त्यांच्या सेफ्टीच्या दृष्टीने, त्यांच्या आनंदाच्या दृष्टीने आणि त्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने इथे पुरेपूर काळजी घेतली जाणार आहे. ह्याची अजिबात चिंता नसावी. गैरसोय किंवा त्रास इथे मुलांना होणार नाही हे आमच्या परीने आम्ही पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. ऑन देअर ओन ते कसं त्यांचे काही 4 दिवस ते कसे घालवू शकतात, त्यांची उत्तम अशी काळजी घेतली जाणार आहे इथे. तुमच्या घरी जसे ते एकदम प्रोटेक्टेड असतात किंवा एकदम ॲट ईज असतात, त्यांच्या कम्फर्ट झोनमध्ये असतात, ते इथे कम्फर्ट झोनच्या बाहेर आहेत. इथे एक विशिष्ट प्रकारचं इंडिपेंडन्स ते शिकणार आहेत. खूप छान छान फन ॲक्टिव्हिटीज, खूप मजा येणाऱ्या ॲक्टिव्हिटीज अशा इथे असणार आहेत. फक्त शिक्षण असा इथलं ध्येय नाही आहे. कृतीतून शिक्षण, खेळत खेळत, मजा घेत असणारं एक शिक्षण, अशा ह्या सगळ्या कॅम्पचं स्वरूप आहे. मुलं खूप मजा करतात, खूप एन्जॉय करतात. आम्ही सगळेजण त्यांच्या ही मजा आणि त्यांची एन्जॉयमेंट हे अगदी नक्की इन्शुअर करणार आहोत. धन्यवाद.